2 दिवस काय मला आता स्वयंपाक करावाच लागणार नाही असं का म्हणते तर पहा आता मी आले होते आईकडून, जवळपास महिनाभर राहिले होते आणि त्यानंतर आले होते. बाळ नुकतंच माझं बसायला लागलं आहे. जसं की मिस्टरांना ते हैदराबादसाठी जाणार होते, त्यामुळे आम्ही दिवाळीनंतर महिनाभर तिकडेच राहिलो आईकडे. ही आमची मज्जा असते, अधूनमधून चालूच असते असं काही. आणि बघा एवढा डब्बा होता की 2 दिवस मला गॅस पेटायची गरजच लागणार नाहीये, कारण की आता फक्त ग्रेव्ही अशी होती ना की त्यामध्ये फक्त आपल्याला पाणी टाकायचं, ती ग्रेव्ही तयार होऊन जाईल, चिकनची भाजी तयार होऊन जाईल असा तिने मसाला मला करून दिला होता. आणि नंतर पाहत असाल की माझे कपडे वगैरे, ही जर बॅग आत्ता काढली नसती ना तर ही बॅग मात्र 7-8 दिवस 10 दिवस ती एका जागेवर लोळत पडली असती. हे मात्र मिस्टरांना माहित आहे, म्हणून त्यांनी घाई गडबड केली की चल बॅग काढ, अगोदर बॅग काढ, मी बाळाला इथे बघतो. आणि तोपर्यंत बाळ शांत होतं. बाळ माझा तेव्हा अगदी लहान होतं, अजूनही लहानच आहे म्हणा, पण तेव्हा अगदी तो 6-7 महिन्याचा असा काहीतरी होता. आणि नंतर पहा तिकडनं येताना मला एवढं रडायला येत होतं, कारण की महिनाभर राहिल्यानंतर पुन्हा टेन्शन येतं की मी माझ्या बाळाला चांगलं सांभाळेल ना वगैरे वगैरे. मिस्टरांनी हे त्यासाठी शर्ट घेऊन आले होते, कारण त्यांना हैदराबादला जायचं होतं म्हणून आम्हाला तिकडे महिनाभर राहायला भेटलं. तुमचं असं असतं का कधी कधी मिस्टरांना कुठेतरी कामाच्या निमित्ताने बाहेर जावं लागतं म्हणून तुमची मज्जा होते? माझं तर असं नेहमी चालूच असतं. काम करायचं एवढा कंटाळा आला ना हल्ली काय विचारत नाही, कारण की आईकडे राहिल्यानंतर तिकडे येऊन इकडे काम करणं म्हणजे ना जरा अवघडच जातं. पण असो, हे आपलं घर असतं, ते साफसूफ आपल्याला ते करावंच लागतं, म्हणून आल्याला सगळं साफ केलं. आणि ही देखील बॅग काय. आणि ना बाप झाल्यावर माणसं बदलतात बरं. त्यांचं असं होतं की चल तू जेवून घे, तुला भूक लागली तर मी बॅग काढतो. अगोदर मात्र असं नव्हतं की हां बॅग काढायची तर काढा तुम्ही, नाही ते राहू द्या, माझं जे लागतं ते मी काढणार, बाकीचं मी ठेवून देणार. पण बाप माणूस झाल्यावर माणसं बदलतात, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. कुठल्याही कामामध्ये अगदी आपल्याला हेल्प होते. त्यानंतर मी ही पिशवी वगैरे काढली आणि ग्रेव्ही वगैरे मला संध्याकाळसाठी तयार करायची होती, म्हणून ती पण तयार करून घेते, जेणेकरून उशीर नको व्हायला. काय होतं ना, कामामध्ये गॅप पडला ना तुमच्या, असं महिना 2-2, 3-3 जर गॅप पडला ना तर काम सुधरतच नाही, कळतच नाही काय करावं आणि काय नाही. नुसतं इकडून तिकडे चक्रा, तिकडून इकडे चक्रा मात्र आपल्या चालूच असतात. आता मी ते व्हॉइस ओव्हर करते म्हणून माझ्या बाळाच्या आवाजात पाहत असेल की ओरडते तो, त्याला असं वाटतं मी कोणासोबत तर भांडतीये किंवा मी त्याला ओरडतीये. असो तर असंच आमचं असं आरडणं चालूच असतं मध्ये आधी, त्याच्यामुळे काही व्हिडिओ येत नाहीत वेळेवरती. आणि आता हे रडणं नाहीये, हे फक्त ओरडणं आहे. त्याच्यानंतर मग हे सगळं फोडून वगैरे घेतलं आणि चालू केलं. तुमचंही असं होतं का, आईकडून आल्यानंतर खूप सारा खाऊ जमा होतो आणि मग असं ना कधी पण भूक लागली की पटकन खा, चला गॅस वगैरे पेटवायची की आपल्याला जास्त काही गरज पडतच नाही. त्यानंतर मग इथे ग्रेव्हीला वगैरे टाकलं, म्हटलं सुकं थोडंसं गरम करून घेऊया, त्यानंतर ग्रेव्ही आपण करू, म्हणजे दोन्ही पण होईल, सुकं चिकन पण आणि ग्रेव्ही पण. आणि पहा इथे बाळ खाऊ सोबत खेळते, अजून कपडे खूप सारे आहेत ते मला काढायचे.